नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश हा शर्वरीच्या वागण्याचा विचारच करत असतो. त्याला सर्व ते शर्वरीचे बोलणे आठवते आणि तो जानकीला म्हणतो की खरंच खूप वेगळे आहे या भावनांचे. खूप बेचैन वाटते जानकी. तेव्हा जानकी म्हणते की हो, मला सुद्धा समजते की खरंच तुमच्या मनाला आत्ता कसे वाटत असेल ते. मला हेच कळत नाही की खतामध्ये कीटकनाशकांची भेसळ कोणी केली असेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मी जगन काकाला जमीन देतो हे शर्वरीला कसे कळले. तेव्हा जानकी म्हणते की एक्झॅक्टली तुम्हाला सुद्धा तेच वाटते का जे मला वाटते ते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो. त्यानंतर इकडे ऐश्वर्या आपल्या रूममध्ये आपल्या मनाला म्हणत असते की जानकी, तू गेल्या काही दिवसापासून खूप भारी पडत होती ना, मग आज मी तुझी सर्व कसर भरून काढली. जगन प्रकरणामुळे सर्वत्र तर बदनामी झालीच आहे, पण घरात सुद्धा काय फटाका फुटलाय आणि बापरे, काय तावाताव संतापून आली होती ती शर्वरी. आली तो आली आणि डायरेक्ट तिने इस्टेटीचाच विषय काढला. वाव ऐश्वर्या, फटाका काय, घरात मोठा बॉम्ब फुटलाय. बरं, ही कशी आली, अचानक का आली, हिला कोणी बोलावले, कुणाला काहीच कळले नाही. स्पेशली त्या मास्तरीन जानकीला सुद्धा नाही कळले. आणि ठीक आहे, कळले तर कळले, त्यात काय प्रॉब्लेम. मी काही चोरी तर वगैरे नाही केली. मी तर फक्त तिला त्या हक्काने फोन केला होता, कारण मी सुद्धा रणदिव्यांची सून आहेस ना. त्यावर इकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो, आपल्याकडे त्याबद्दल कुठलाही ठोस पुरावा तर नाही, आणि आता जर आपण तिच्यावर आळ घेण्यासाठी गेलो तर ती सर्व गुलाबावर ढकलेल. तेव्हा जानकी म्हणते की ते तर साहजिकच आहे, आणि नशीब झाले आपले की रामरायांच्या कृपेने सर्व काही विपरीत नाही घडले आणि शर्वरी वंशांच्या मनातील शंका सुद्धा मिटली. मग तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की हाराच्या बाबतीत जे सुद्धा झाले तेच आता घडले. आपण जोडण्याचा प्रयत्न करतो आणि कोणीतरी तोडण्याचा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे पग जानकी, अंतकरणामध्ये प्रेम आणि विश्वास जर असला तर पैसा, प्रॉपर्टी, जमीन जुमला हे सर्व काही फिके वाटते. म्हणूनच मी मगाशी म्हटलो की शर्वरीने जर सगळी प्रॉपर्टी जरी मागितली, मी आत्ताच्या आत्ता सर्व काही तिला देऊन टाकेल. आणि मला माफ कर, कदाचित तुला सुद्धा ते पटले नसेल. तर जानकी म्हणते की अहो, का पटणार नाही. माझ्यासाठी माझी खरी प्रॉपर्टी तर तुम्ही आहात. सर्वात मौल्यवान माझ्यासाठी तुम्हीच तर आहात. तुम्ही जर आज आत्ता मला म्हटले की चल जानकी, आपण डोंगराच्या कडेला एक छोटस झोपडं बांधून त्यात राहूयात, मला ते सुद्धा चालेल. मी एका पायावर तयार आहे. तुमच्या बरोबर मीठ भाकर खाऊन सुद्धा मी आनंदातच राहील, आणि ते पण आयुष्यभर. आपण जर आई म्हणून प्रॅक्टिकली विचार केला तर मुलीच्या भविष्याची चिंता सतावते. आपल्याला सवय आहे की आपण मीठ भाकर खाऊन आनंदात राहू. मला माहिती नाही की ती ऍडजस्ट होईल म्हणून. ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, तिचा बाप आहे ना तिच्यासाठी उभा. ओवी ही आपल्या प्रॉपर्टीवर अवलंबून नाही. आयुष्यात तिला जे लागेल ते सगळं मी तिला देईन, आणि ते पण माझ्या हिमतीवर. आणि उद्या जर शर्वरीने अख्खी प्रॉपर्टी जरी मागितली तरी मी हसत हसत सर्व काही तिच्या नावावर करेल. तेव्हा जानकी म्हणते की मग माझी कुठल्याही गोष्टीला हरकत नाही. मला विश्वास आहे की ऋषिकेश, तुम्ही शून्यातून सुद्धा सर्व काही निर्माण करू शकता, आणि त्यासाठी मी तुमच्या सोबत आहे कायम आणि आयुष्यभर. म्हणून जानकी आणि ऋषिकेश एकमेकांच्या अगदी प्रेमाने मिठीत येतात. त्यावर इकडे ऐश्वर्या ही शर्वरीचा विचार करत असते की शर्वरी, त्या आजीसारखी माझ्या खूप उपयोगी पडणार आहे. जानकी, तू बघतच राहा की या घरामध्ये मी तुझ्याविषयी कसे विष निर्माण करते ते. तू आणि तुझा नवरा, तुमच्या हातामध्ये चिमुटभर सुद्धा जमीन नसेल. त्या जमिनीचे तुम्ही मालक नसाल. कसलेच अधिकार तुम्हाला राहणार नाही, आणि ना जमिनीमध्ये सुद्धा आणि ना ऑफिसमध्ये सुद्धा. आणि ऐश्वर्या, खरंच तू जिंकली म्हणून खूप खुश होऊन ती टाळ्या वाजवत असते. आणि आता तर या आनंदामुळे मला तर खूप शांत झोप सुद्धा लागणार आहे. आणि तसाही तो डिफेक्टिव्ह पीस तर घरात नाही. मग सर्व काही अगदी मनाप्रमाणेच. मग कशी शांत झोप लागेल. म्हणून लाईट बंद करून ऐश्वर्या झोपते. आणि रात्री ह्या आपला सौमित्र असतो, तो लगेच आपल्या अंगावर काळ्या रंगाचे कपडे घालून डोक्यामध्ये काळीच टोपी घातलेली असते, आणि चोर पावलांनी तो त्या रणदिवे कुटुंबाची म्हणजे अंगणातील गेट उघडतो. आणि समोर हे आनंद किंवा रघु झोपलेले असतात, तर त्यांना चोरून तो आतमध्ये घुसतो आणि तो खिडकीतून उडी मारून आतमध्ये येतो. तेव्हा तो वरच्या रूमकडे येतो तर तेथे ऐश्वर्या झोपलेली असते. खिडकीतून तो ऐश्वर्याला बघून त्याला तर धक्काच बसतो, आणि पुन्हा तो खाली येतो तर जानकी त्याच वेळेस पाणी घेण्यासाठी आलेली असते. तेव्हा जानकी सौमित्राला समोर पाहते, परंतु त्याचे तोंड हे पूर्णपणे बांधलेले असल्यामुळे जानकीला काही तो ओळखत नाही. जानकी विचारते की कोण आहे, घाबरतच विचारते. आणि तोपर्यंत सौमित्र लगेच पळून जायला लागतो, तर जानकी लगेच त्याच्या मागे धावते. तेव्हा जानकी बाहेर येते धावत धावत, लगेच ती खाली पडते. तेव्हा जानकी जोरात आई ग असे ओरडते, तर सौमित्र लगेच परत वळून मागे
बघतो आणि जानकीला उठवायला लागणार तर जानकी आपला हात मागे घेते. कोण आहे असे विचारते तर लगेच ऋषिकेश मागून येतो आणि सौमित्राच्या जोरामागे अशी कानामागे द्यायला लागतो, कारण त्याने सुद्धा ओळखलेलं नसते की हा सौमित्र आहे म्हणून. तेव्हा ऋषिकेश जोरात एक कानामागे देतो तर सौमित्र खाली पडतो. तेव्हा ऋषिकेश पुन्हा त्याची गचंडी धरतो आणि काय रे चोरी करतोस असे म्हणतो. तर जेव्हा तोंडावरील ते कापड बाजूला करतो तर सौमित्राला बघून त्याला धक्काच बसतो. ऋषिकेश आपला हात मागे घेऊन म्हणतो की सौमित्र तू. तेव्हा जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी तुम्ही. तर सौमित्र म्हणतो की वहिनी तुला लागले तर नाही ना ग. तेव्हा जानकीच्या डोळ्यात पाणी येते आणि नाही असे बोलून ती सौमित्र भाऊजींना म्हणते की तुम्ही ठीक तर आहात ना. आणि हे असे तर ऋषिकेश विचारतो की तू असे चोरासारखे का घरात आला. तेव्हा सौमित्र म्हणतो की माझे सर्टिफिकेट राहिले होते ते घेण्यासाठी आलो होतो, पण तेथे माझ्या रूम मध्ये ऐश्वर्या झोपली. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय करणार आम्ही, तुझी रूम आता ऐश्वर्या आणि सारंगला दिलेली आहे. त्यावेळेस सुद्धा तू चोरासारखी पळून गेला आणि आता सुद्धा चोरासारखाच घरामध्ये आला. तेव्हा सौमित्र म्हणतो की दादा नाही, मी कशातून गेलो हे तुम्हाला कसे सांगू. त्या ऐश्वर्यामुळे मला माझ्याच घरामध्ये चोरासारखे वावरावे लागते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की एक मिनिट, ऐश्वर्याचा या सर्वाशी काय संबंध. तेव्हा जानकीला तर धक्का बसतो. जानकी घाबरतच विचारते की ऐश्वर्यामुळे काय नेमकं. तेव्हा सौमित्र म्हणतो की कळतच नाही, मी तुम्हाला कसे सांगू. तर जानकी म्हणते की भाऊजी तुम्हाला नेमकं काय सांगायचे. तर ऋषिकेश म्हणतो की अरे बोल ना लवकर. तेव्हा जानकी म्हणते की भाऊजी तुमच्या मनामध्ये जे असेल ते सांगा. अवंतिकाचा मला शेवटचा मेसेज आला होता की सौमित्र भाऊजी सुखरूप आहेत. त्यानंतर तिचा फोन नाही, मेसेज नाही. मग त्या अगोदर काय झाले होते, मग तुम्ही कुठे होतात आणि ही अवस्था. सौमित्र म्हणतो की हो वहिनी मी सर्व काही सांगतो. तर मला ऐश्वर्याबद्दल तुम्हाला काहीतरी सांगायचे असे जेव्हा म्हणतो, जानकी आणि ऋषिकेश धक्क्याने एकमेकांकडे बघू लागतात. तेव्हा जानकी म्हणते की आओ भाऊजी सांगा ना. तर सौमित्र म्हणतो की त्या दिवशी खरं तर माझ्या आणि ऐश्वर्याचे लग्न होणार होते. ऐनवेळी ती सारंगला बाजूला करून ती माझ्याशी लग्न करणार होती. तर ते ऐकून जानकी आणि ऋषिकेशला तर धक्काच बसतो. ऋषिकेश म्हणतो की काय. तेव्हा जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही खरं सांगा की त्या दिवशी काय झाले होते ते. तेव्हा सौमित्र सांगू लागतो की मी आणि अवंतिका पळून मुंबईला गेलो होतो. आम्हाला अंदाज होतात की सयाजीरावांची माणसं ही आमच्या मागे असतील. आम्ही गुपचूप होतो, परंतु एका कामासाठी आम्ही गाडीतून बाहेर निघलो. प्रवास करत होतो आणि पाणी घेण्यासाठी मी बाहेर उतरलो तर ऐश्वर्याच्या माणसांनी मला किडनॅप केले आणि ऐश्वर्या त्याच्यासोबत जे काही वागले ते सर्व घडलेले व्यवस्थित तो ऋषिकेश आणि जानकीला सांगतो. तर ते ऐकून जानकी आणि ऋषिकेशला तर धक्काच बसतो. ऋषिकेश म्हणतो की जानकीला तरी सुद्धा संशय आला होता आणि जानकी तुझा अंदाज खरा ठरला, कारण त्या गोडाऊन मध्ये आपण कोणाला तरी म्हणजे सौमित्राला शोधण्यासाठी ती पोती नेण्याचे नाटक केले होते. तेव्हा जानकी सौमित्राला विचारते की भाऊजी तुमची सुटका मग कशी झाली. तेव्हा सौमित्र म्हणतो की मी तुम्हाला सांगितलं की तिचा प्लॅन होता की ती सारंगला बाजूला करून माझ्याशी लग्न करणार होती, पण मी तेथून पळून गेलो. मी घाबरलो होतो की मला काही सुचत नव्हते की मी काय करू ते. खरं तर मी तेथे येऊन सारंगशी होणारे तिचं लग्न थांबवायला हवे होते, पण मी इतका खचलो होतो की माझी खरंच हिंमत नाही झाली दादा. मला कळतच नव्हते की मी काय करू. मी खूप घाबरलो होतो आणि कुठेतरी हे सर्व माझ्यामुळे झाले. या सर्वाला मीच कारणीभूत आहे. त्यावेळी जर मी लग्नाला होकार दिला नसता आणि मी त्यावेळी जर पळून गेलो नसतो तर हे सगळे झालेच नसते. माझेच चुकले की मी सर्वांचा गुन्हेगार आहे. म्हणून हात टिकून गुडघ्यावर सौमित्र बसून रडत असतो आणि दादा वहिनीचे हात जोडून तो माफी मागतो. तेव्हा ऋषिकेश सौमित्राला उठवतो आणि आपल्या मिठीत घेतो. तेव्हा ऋषिकेश मनात म्हणतो की ऐश्वर्याबद्दल जानकीला मनामध्ये जे काही वाटत होते ते खरे होते. तेव्हा जानकी सुद्धा सौमित्राच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवते. जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी आम्हाला कळले की तुम्ही जे केले ते मुद्दाम नाही केले. तुमच्या चुकीची तुम्हाला जाणीव झाली हेच खूप आहे, पण जिने हे सर्व मुद्दाम केले तिच्या चेहऱ्यावर मात्र पश्चातापाचे काही अंश लवले सुद्धा नाही. लग्न झाल्यापासून ती मुलगी आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट करते. सारंग भाऊजींशी लग्न करून तिने हे दाखवून दिले की कसे तिला गावातील वैर मिटवले, दोन्ही कुटुंबातील वाद मिटवले, पण यासाठी तिने आपल्या सारंग भाऊजींचा सुद्धा बळी घेतला. आम्हाला माहिती सुद्धा नाही की ती सारंग भाऊजींची कशी वागते. आणि त्या दिवशी सारंग भाऊजी हे बाहेर झोपलेले जानकीला आठवते आणि ती हे सर्वांसमोर दोघांसमोर सांगते. जानकी म्हणते की आता मला समजले की ऐश्वर्या आपल्या घरामध्ये सूड उगवायला आली, मग तिला या गोष्टीचा जाब तर विचारायलाच हवा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी तुझे हे सर्व बरोबर आहे, पण हे सत्य आपण तिच्या तोंडातून वधून घ्यायला हवे. केवळ सौमित्राचं सांगणे हे पुरावा नाही होऊ शकत. ऐश्वर्याने आपल्यासोबत एक डाव खेळला, मग तिचे खरे रूप सर्वांसमोर आणण्यासाठी आणि तिच्या तोंडातून हे सर्व खरे कबूल करण्यासाठी
तिच्याबरोबर आपल्याला सुद्धा एक डाव खेळावा लागेल आणि सौमित्र या सर्वांमध्ये आम्हाला तुझी मदत लागेल। तेव्हा सौमित्र घाबरतो आणि मी घरी आई आणि नानांसमोर नाही येऊ शकत। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही, त्याची गरज नाही पडणार, उद्या फक्त मी तुला सांगतो त्या ठिकाणी तू ये, उद्या या सर्व गोष्टीचा सोक्षमोक्ष आपण लावूयात। ऐश्वर्या स्वतः तिने ज्या चुका केल्यात ना त्याचा पाढा ती स्वतः वाचून दाखवेल। तेव्हा जानकी सौमित्रला म्हणते की काळजी घ्या आणि सौमित्र निघून जातो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळ होते आणि जानकी ही तयार होऊन सुमित्रा आणि नानांना चहा देते आणि तेवढ्यात ऐश्वर्या खाली येते आणि खुश होऊन अगदी गुड मॉर्निंग करते आणि ऐश्वर्या ही मंगलाला कॉफी मागते। तर जानकी म्हणते की ऐश्वर्या ही घे कॉफी। तर ऐश्वर्या म्हणते की तुम्ही का कॉफी आणलीत, मी मंगलाला सांगितले होते। जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या पटकन कॉफी घे, आपल्याला बाहेर जायचे। सुमित्रा म्हणते की अगं बाहेर कशाला। तर जानकी म्हणते नाना, ऐश्वर्याने आपलं घर पाहिले, ऑफिस कुठे पाहिले, आपण काय बिझनेस करतो, ऑफिस कसे सांभाळतो, हे सर्व तिला कळायला नको का, म्हणून मी आणि ऋषिकेशने प्लॅन केला। तर ऐश्वर्या अगदी खुश होते आणि मला सुद्धा आवडेल की आपल्या फॅमिली बिझनेस मध्ये सहभागी होईला। तर जानकी म्हणते की हो का, मग तू लवकर पटकन कॉफी पे आणि बाहेर ऋषिकेश आपली वाट बघतात। तर ऐश्वर्या हातातील कॉफी ही टेबलवर ठेवते आणि नाही, इट्स ओके, मी नंतर कॉफी घेईल असे बोलून काही हरकत नाही। तर जानकी म्हणते की आय एम शुअर आणि सुमित्राला आणि नानांना म्हणते की आई नाना आम्ही आलोच आणि मंगलताईंना आवाज देऊन सर्व काही आवरण्यासाठी सांगते आणि जानकी ऐश्वर्याला घेऊन बाहेर येते। तेव्हा ऋषिकेश आणि जानकी हे ठरलेल्या आपल्या प्लॅन प्रमाणे ऐश्वर्याला घेऊन एका ठिकाणी येतात। गाडीतून खाली उतरून जानकी हे ऐश्वर्याला म्हणते की बाहेर ये। तर ऐश्वर्या गाडीच्या खाली उतरते आणि हे काय, हे कुठे घेऊन आलात मला तुम्ही, म्हणजे आपण तर ऑफिसला जाणार होतो, मग हे काय। तर ऋषिकेश म्हणतो की कळेल। तेव्हा जानकी म्हणते ऐश्वर्या तुला माहिती आहे की मांजर डोळे मिटून दूध पिते, मग तिला वाटते की आपल्याकडे कोणीच बघत नाही, पण तिला हे माहिती नसते की जगाचे डोळे उघडे असतात आणि जग तिला बघत असते। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की एक मिनिट, तुम्ही नेमकं काय बोलता ते मला काहीच कळत नाही। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सगळ्या गोष्टींचे तुला संदर्भ आणि उत्तर भेटतील, एकदा माळे घे, ओळून तर बघ। ऐश्वर्या मागे वळते तर मागे जेव्हा सौमित्राला पाहते तर तिच्या पायाखालची जमीनच हादरते। ऐश्वर्या म्हणते की तू, तर सौमित्रा ऐश्वर्या जवळ येतो। तेव्हा जानकी विचारते की आता कळले का तुला की नेमकं आम्हाला काय म्हणायचे होते ते। तेव्हा ऐश्वर्याला तर धक्काच बसतो आणि हा भाग इथे संपतो। तर पुढील भागामध्ये जानकी ही ऐश्वर्याला जाब विचारते की ऐश्वर्या दे आता तुझ्या गुन्ह्याची कबुली। तेव्हा ऐश्वर्या इतकी संतापते आणि सर्वांसमोर सांगते की मीच सौमित्राला लग्नाच्या दिवसापर्यंत किडनॅप करून ठेवले होते, कारण मला सौमित्राशी लग्न करायचे होते, या सारंगशी नाही। तर सारंगला ते ऐकून धक्का बसतो आणि त्याच्या हातातील सर्व काही हे सामान खाली पडते। तर सुमित्रा ही ऐश्वर्याला म्हणते की इतकी मोठी फसवणूक चालती हो इथून। तेव्हा ऐश्वर्या ही जायला निघते आणि आपला एक पाय उमऱ्याच्या बाहेर टाकायला लागते। तर ऋषिकेश म्हणतो की थांब ऐश्वर्या। तेव्हा जानकी ही ऋषिकेशकडे बघत असते। तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।